आपल्यासोबत विरोधी पक्षनेता अंबादास दानवे आहेत। दानवे साहेब, मंत्री संजय राठोड यांच्या संस्थेला मुंबई येथील भूखंड त्यांच्या घशात घालण्यात आला आहे। त्यांच्या सुय सहाय्याच्या सांगण्यावरून सिडकोनं हे त्यांच्या नावावर केलं। कसं पाहिजे? हे जुनं प्रकरण आहे। वंजारी समाजासाठी सरकारने एक विद्यार्थ्यांना वसतिगृह काढण्यासाठी नवी मुंबईमध्ये भूखंड दिलेला आहे आणि हा भूखंड जो समाजाचीच एक संघटने त्याला दिलेला होता। मागच्या वेळेस जी संभाजीनगरला कॅबिनेटची मीटिंग झाली 16 सप्टेंबर 2023ला, त्या मीटिंगमध्ये एका पत्रावर हा भूखंड ट्रान्सफर संजय राठोड अध्यक्ष असलेल्या संस्थेला झालेला आहे। हे तर चुकीचंच आहे, कारण तो भूखंड समाजासाठी दिलेला आहे, समाजाचं एक संघटनेने त्याला दिलेलं आहे, वंजारी समाजाच्या मुलांच्या हॉस्टेलसाठी दिलेलं आहे आणि संजय राठोडने स्वतःच्या संस्थेच्या नावावर तो करून घेतलेला आहे। राठोडांनी जमीन परत देण्याची तयारी दर्शवलेली आहे। जमीन परत नाही, जी जुनी संघटना आहे वंजारी समाजाची, जिला अलर्ट झाली तिला दिली पाहिजे, परत सरकारला कशाला द्यायची? कारण शेवटी वंजारी समाजाच्या बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांना ते मिळालं पाहिजे ना, त्यांचा अधिकार आहे तो। सरकारने अलर्ट केली होती बंजारा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी ती। मोदींनी काल माफी मागितली शिवप्रेमींची, मात्र त्यातच त्यांनी खरं तर शिवाजी महाराज यांची तुलना सावरकरांसोबत केली। कितपत योग्य असं वाटतं तुम्हाला? हे पाहिजे, लोक राजकारण करतात। छत्रपती शिवाजी महाराज असो की स्वातंत्र्यवीर सावरकर असो, या महाराष्ट्रातील या देशासाठी आराध्य दैवत आहे। ज्यांच्या काळात एक स्वतंत्र कार्य आहे। छत्रपती शिवरायांचं तर आपण हिंदवी स्वराज्य संस्थापक आहे आणि सावरकरांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध लढा दिलेलाच आहे। कारण हे दोन स्वतंत्र व्यक्तिमत्व आहेत आणि दोन्हींनी या महाराष्ट्राचं, या देशाचं नाव उज्ज्वल केलेलं आहे। दोघांचा आदर्श हा महाराष्ट्र घेतच असतो। तानाजी सावंत यांनी शेतकऱ्यांची औकात काढली, मंत्र्यांच्या या वागण्याकडे कसं पाहतात? यांची सगळेच मंत्री असे आहे, यांचीच औकात नाही मंत्रिपदावर राहण्याची, अशा प्रकारची स्थिती। या राज्यातले सगळे मंत्री ज्या पद्धतीनं काम करतात, फक्त गुत्तेदारांना लाडकी बहीण योजना काढली, पण तो लाडके कॉन्ट्रॅक्टर पाळण्यासाठी जे सरकार काम करते, अशा प्रकारची स्थिती। मंत्रालय टक्केवारीचं केंद्र बनलेलं आहे आताच्याकडे। अजितदादांनी 60 जागांवर महायुतीत लढवण्याची तयारी सुरू केली आहे। जिशान सिद्दीकी आणि दुसरे इतर नेते त्यांच्या पक्षात आले असं त्यांचा दावा आहे। मला काय माहिती नाही, अजितदादाच्या पक्षाचं मी कशाला सांगू। गणेश हाके कडून असं विधान करण्यात आलंय की राष्ट्रवादीसोबत जाणं दुर्दैव आहे। दुसऱ्या फळीतील नेते सातत्याने अजितदादांवर टीका करतायत भाजपची। भाजपचं ठरवून असेल, कारण मागच्या काळात सुद्धा ऑर्गनायझरमध्ये विवेक हे जे संघाचे जे आहे वेगवेगळे निघतं पाक्षिक मासिक, त्याच्यामध्ये सातत्यानं अजितदादांना टार्गेट केलं जातं। मला वाटतं भारतीय जनता पार्टीचं हे कोल्ड ब्लड अशा पद्धतीनं अजितदादाच्या विरोधातली मोहीम असावी। महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही दानवे साहेब परवानगी देण्यात आली नाही। परवानगीची गरज काय? मोर्चा निघत असतो, परवानगीने काढायला। शरद पवारांनी Z+ सिक्युरिटी नाकारली। माझ्या जीवाला कसं धोका आहे ते आधी सरकारने सांगावं असं त्यांनी विधान केलंय। बरोबर आहे, आता ते सरकारने बघावं आणि शरद पवार बघतील, मला त्याच्यातलं जास्त नॉलेज नाही। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।